तुमचं स्वागत आहे प्रीती स्पेशल किचन मध्ये। चटपटीत आणि झटपट अगदी स्वादिष्ट रेसिपी फक्त तुमच्यासाठी मस्ट ट्राय प्रीती स्पेशल किचन। नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बघणार आहोत ऑथेंटिक पारंपरिक पद्धतीचं कोकणी असंच काकडीचं कायरस। अगदी पारंपरिक पद्धत आहे जी अगदी आपण सगळे विसरलो आहोत अशी रेसिपी आहे। तर चला पटकन जाऊन काकडीचं कायरस कसं करायचं अगदी जुन्या पद्धतीने। तर चला बघूया। असं अगदी चटपटीत झटपट आणि चमचमीत आणि ते सुद्धा झणझणीत आहे। तर काकडीचं कायरस अगदी पारंपरिक पद्धतीने कोकणी स्टाईलमध्ये आपण करणार आहोत। सीझनल आहे तर नक्की या सीझनमध्ये एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळा तुम्ही कराल। अगदी 8-15 दिवसच राहिलेले आहेत आपलं उन्हाळा जाण्यासाठी, तर पटकन जाऊन ही रेसिपी नक्की करा। इथं योग्य प्रमाण मी दाखवते। 1 कप कैरी घ्यायची आहे, बारीक पीस करून घेतलेले आहे, सोलून स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घ्यायचे आहे। त्याचंच अर्ध घ्यायचं आहे कैरी, किसून घेतलेली कैरी जी सोलून किसून घेतलेली आहे। आणि त्याचा अर्ध म्हणजे पाव कप घेतलेला आहे आपण गुळाची पावडर। आता तुम्हाला हवं तर तुम्ही गुळाचा पीससुद्धा घेऊ शकता, म्हणजे गूळ किसूनसुद्धा वापरू शकता। मी इथं पावडर घेतलेली आहे, म्हणजे काकडीचा अर्धी कैरी आणि कैरीचा अर्धा गूळ। आता इथं घेतले 2 चमचे शेंगदाणे, एक साधारण 25 शेंगदाणे असतील, आणि तितकेच 2 असे चमचे भरून ओल्या नारळाचे काप। आता हे दोघं आपल्याला क्रश करायचे आहेत, तर ते कसं करायचं आहे तेही दाखवतं। शेंगदाणे भाजलेले आहेत, हे साहित्य आहे ते तडक्याला लागणार आहे। काही कढीपत्त्याचे पानं घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतली बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या लवंगी घेतल्या बारीक चिरून, पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी घ्यायची आहे। ऑप्शनल आहे तडका, हवं तर नक्की तुम्ही ॲड करू शकता। आता इथं काही सुके मसाले, लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा, जिरे पावडर घेतलेली अर्धा चमचा, रेग्युलर मीठ घेतले पाव चमचा, काळं मीठ घ्यायचं आहे पाव चमचा। आता हे दोघं मीठ कंपल्सरी आहे। आता जाऊया तडक्याकडे। आता हे तडका जो आहे तो ऑप्शनल आहे। बरेचसे जण तडका नाही टाकत, तुम्हाला हवं तर तुम्ही तडका देऊ शकता। तडक्याने खूप अमेझिंग टेस्ट येते, तर नक्की द्या। तडका पॅन छान गरम केला, मग त्याच्यात टाकले कढीपत्ता छान ड्राय झाला, धुवून घेतला ना, तर आधी कढीपत्ता भाजून घ्यायचा, ड्राय करून घ्यायचा, मग टाकायचं तेल। तेलामध्ये छान असं कढीपत्ता तडतडला की टाकली मोहरी, मग टाकले जिरे, आणि मग टाकायची हिंग, 1 ते 2 चिमटे हिंग टाकली, आणि मग टाकले हिरव्या मिरच्याच्या बारीक चिरून घेतलेल्या, लगोलग टाकली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, आणि छान याला गॅस बंद केला। आता हा तडका जो आहे तो पूर्णपणे आपल्याला थंड करायचा आहे। ओके, थंड झाल्यावरतीच आपल्या कायरसावरती आपल्याला टाकायचं आहे। तर चला आता बघूया कायरस कसा करायचा। तर जसं मी तुम्हाला इथं प्रमाण सांगितलं, काकडीचा अर्धी कैरी आणि कैरीचा अर्ध गूळ, हे परफेक्ट रेशो आहे। आता बरेचसे जण कैरीच्या जागी तर चिंचेचा वापर करतात। आता ज्यांना चिंच सूट होत नाही, जे आपले वयस्कर मंडळी आहेत, तर त्यांना जर चिंच सूट होत नसेल तर ते कैरीचा वापर इथं करू शकतात। अगदी कैरी जी असते ना ती जास्त तीव्र नसते चिंचे इतकी, त्यामुळे ती आंबट गोड असते, इतकी हार्मफुल नसते, आणि त्याचे काही साईड इफेक्टसुद्धा सांधेवातीसाठी नाही आहेत। तर चला आता इथं जे शेंगदाणे आणि खोबरं होतं ते मी वाटून घेतलं, म्हणजे ओला नारळ आणि शेंगदाणे। ऑलरेडी माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे होते आणि नारळाचे काप होते। आता जर तुमच्याकडे नारळाचं कीस आणि शेंगदाण्याचं कूट असेल तर हे सगळं करणं तुम्हाला गरज नाही, नसेल तर अशा प्रकारे करून घ्या। आता इथं कैरी बारीक चिरलेली आणि कैरीचा कीस आणि काकडी बारीक चिरलेली आणि गूळ, हे सगळं एका मिक्सिंग बोलमध्ये मिक्स करून घेतलं। आता हे जी प्रोसिजर आहे ह्याला हातानेच मिक्स करावं लागेल, कारण की चमच्याने इतके एकजीव हे होणार नाही। आणि जे आपण वाटण केलेलं आहे ओलं नारळ आणि शेंगदाणे कुटून घ्यायचे, जस्ट 1-2 पल्स करून घेतलं, झटपट होतं। आणि ह्याच्यात कोणत्याही प्रकारचं पाणी आपल्याला नाही वापरायचं, हे लक्षात ठेवा। बस आपल्याला ह्याचं बारीक कूट करून घ्यायचं आहे, ओलं नारळ आणि 25 शेंगदाणे जसं मी म्हटलं। आता हे सगळं टाकलं की आत्ता टाकायचे आपल्याला इथं सुके मसाले, लाल तिखट आणि काय टाकलं आपण जिरा पावडर आणि काळं मीठ आणि रेग्युलर मीठ।
आता हे सगळं हाताने ह्याला कालून घ्यायचं आहे. कालून घ्यायचं म्हणजे सगळं ह्याला कंबाईन करायचं आहे, एकजीव करायचं ह्याला. त्यामुळे हाताची उष्णता जसं याला ऊब लागते ना हाताची, तर काकडीमध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे त्याचं पाणी लगेच रिलीज होतं आणि हाताची ऊब लागते त्याच्याने सुद्धा. तर ह्याला छान असं एकजीव ह्याला मिक्स करून घ्यायचं. संपूर्ण मीठ मिरची छान एकजीव व्हायला हवी सगळं काही. आणि आत्ता हे जे काही चंक्स आहेत कैरीचे, तर ते मी ॲज इट इज राहू दिलं. किसताना इतकं अगदीच काय तुकडे नाही किसले गेले, तर ते राहू दे म्हटलं. आता ह्याच्यावरती थंडी झालेली जी फोडणी आहे ती घालायची. आता त्याला मिक्स करायचं आणि आपलं काय रस जो आहे तो रेडी आहे जस्ट इन फ्यू मिनिट्स. आता बारीक चिरलेली कोथिंबीर अजून ठेवलेली ती ॲड केली. आता हे कोणत्या कॉम्बिनेशनसोबत खायचं, हे जर तुम्ही कोकणकर आहात तर तुम्हाला माहीत असेल. डाळ भाताच्या बाजूला घेऊ शकता, चपाती, फुलके, पराठे, भाकरी कशासोबतही खा, अप्रतिम लागतं. डोस्यासोबत म्हणजे एक साईड डिश म्हणतो ना आपण. काकडीची कोशिंबीर तर तुम्ही अनेक खाल्ली असेल, पण ह्या प्रकारचं काकडीचं कायरस करून नक्की खा, नक्कीच आवडेल. अगदी चमचमीत, झटपट आणि हिरवी मिरचीनी झणझणीत होत आहे. तर आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल. काकडीचा कायरस अगदी नवीन पद्धत नाही आहे ही. काकडी आणि कैरी हे ग्रेट कॉम्बिनेशन अगदी पूर्वीपासून आलेलं आहे. तर जसं काही लोकांना चिंचेचा त्रास होतो, तर ते कैरी वापरून कायरस नक्कीच करू शकतात. तर चला, आवडली असेल ही झटपट होणारी चमचमीत झणझणीत ही आपल्या काकडीचं कायरसाची ही रेसिपी, तर नक्की ह्याच दिवशी आजच तुम्हाला ही ट्राय करायची आहे. अगदी काही मिनटातच होते, जास्त काही तामझाम नाही. तुम्ही बघितलं. आणि काकडी कापता येत नसेल बारीक, तर चॉपरमध्ये बारीक करा, काही हरकत नाही. बस त्याला सोलून बारीक करायची आहे, इतकंच. आणि कैरी जी आहे ती किसून घ्या. साधी सोपी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मस्ट ट्राय आहे. चमचमीत झणझणीत जसं मी म्हणते. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण की लाईक शेअर सबस्क्राईब करणे सगळं निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.